मित्रांनो, तुमच्याकडून काहीच नकोय मला. फक्त आज तुमचे 5 मिनिटं हवे आहेत. ते पण पोलिसांबद्दल न्याय, अन्याय, तुमच्या डोक्याखालचा अंधार दूर करण्यासाठी. सोलापूरमध्ये या ट्रॅफिक पोलीस मॅडमने एका रिक्षावाल्याला कारवाई करण्यासाठी पकडलं. कारवाई करण्याबद्दल प्रश्न नाही, कारण ते त्यांचं काम करतात. पण मॅडमच्या हावभावावरून तर समजतंय त्या वैतागलेल्या आहेत. पण रिक्षावाला 1 नाही, 2 नाही, 3 वेळा हात जोडून विनंती करताना दिसतो. म्हणून दंड माफ करायला हवा असं मी म्हणतच नाही. काय असेल ती कारवाई करावीच. पण शेवटी न राहून खिशातून रिक्षावाल्याने पैसे काढून मोजायला चालू केले व त्याच्यातील काही पैसे मॅडमच्या हातात दिले व मॅडम ते पैसे घेऊन रिक्षाच्या आतमधल्या साईडला गेले. आता मला पडलेले प्रश्न, दंड घ्यायचाच होता तर समोर का नाही घेतला? कारवाई करायची होती तर समोर का नाही केली? एवढ्या वेळ गप्पा मारून सिद्ध काय केलं? पैसे घेऊन सुद्धा रिसीट का नाही दिली? आणि दिली असेल तर चांगलंच आहे, पण रिसीट समोर सुद्धा देऊ शकल्या असत्या. रिक्षाच्या मागे जाऊन रिसीट देताना दिसत तर नाही. जवळपास 2-3 मिनिटे गप्पा मारून रिक्षावाला निघून गेला. आता तुम्ही बघा, मागच्या बाजूला त्याच ट्रॅफिक पोलिसांसोबत एक खाकी वर्दीतील पोलीस सुद्धा आहेत, जे गाडीवर बसलेत, पांढऱ्या रंगाच्या गाडीवर बसलेले आहेत व त्यांच्या समोर 3 माणसं आहेत. जी 3 माणसं आहेत ते पोलीसच आहेत का हे मी ठामपणे नाही सांगू शकणार. पण चला, आपण समजूच सामान्य माणूस आहेत म्हणून. कदाचित ट्रिपल सीट पकडले असतील, पण खाकी पोलिसांच्या बहुतेक ओळखीचे असतील म्हणून एवढ्या छान गप्पा चालू आहेत असं वाटतंय. आता बघा तुम्ही, खाकी वर्दीतील पोलीस निघून जात आहेत पुढे आणि अक्षरशः ट्रॅफिक पोलिसांच्या समोर ट्रिपल सीट गेले. याला काय म्हणायचं? पोलिसांची VIP सेवा? पोलिसांची इज्जत आहे की ही पोलीस लोक ओळखीच्या लोकांना देतात फुकटचा न्याय आणि सामान्य लोकांना गुंडागर्दी करून करतात अन्याय? धन्यवाद सोलापूर महाराष्ट्र पोलीस. आज या असल्या पोलिसांमुळे पूर्ण महाराष्ट्र पोलिसांवरचा विश्वास उडालाय माझा. आणि तुमचा? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या पोलिसांच्या असल्या कामगिरीचे पण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मीडियावाले तर झोपले असतीलच.